पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हॅलो ऑल, माझं नाव सायली तुषार कर्णवर आहे. मी प्रॉपर सातवनगर हडपसर येथून आहे. तर मी किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधून 2023 पासआउट आहे आणि आज माझं पुणेरी पॅटर्न क्लासतर्फे टॉप MNC कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे. तर थँक्यू पुणेरी पॅटर्न. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टुडंट आहे सायली कर्णावर. यांचे इंजिनिअरिंग झालं आहे किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधून आणि आज त्यांचं सक्सेसफुली प्लेसमेंट झालेलं आहे पुण्यातल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असते की माझं प्लेसमेंट हे MNCमध्ये व्हायला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जायला लागतं. त्यांचं गॅप असेल, पासआउट इयर असेल, स्किल असेल, कम्युनिकेशन असेल, अशा N नंबर ऑफ गोष्टी असतात. तर आज आपण आपल्या स्टुडंटकडून जाणून घेणार आहोत की त्यांची ही जर्नी कशी होती, त्यांनी किती स्टडी केलं, किती प्रिपरेशन केलं आणि त्यांना आज हे यश कशा पद्धतीने मिळालं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये या गोष्टीचा नक्की फायदा होईल. चला तर मग स्टार्ट करूयात. तोपर्यंत जर पुणेरी पॅटर्नच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सक्सेस स्टोरी नक्की बघायला भेटतील. चला तर मग. सो सायली, आज कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मॅम. खूप वर्षांचं स्वप्न होतं, हो राईट? तर हे सगळं करत असताना मी हे ऑब्झर्व करेल की कन्सिस्टन्सी खूप छान होती आमच्या स्टुडंटकडे. म्हणजे जेवढे मी लेक्चर घेतले माझे इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे, तुम्ही खूप पेशंटली अटेंड केले. तर या सातत्याबद्दल काय सांगाल? कारण बरेच वेळा तुमच्या जागी जर कोणी असतं तर हिंमत हारला असता, पण तुम्हाला हे मोटिवेशन कुठून मिळतं? पप्पा आणि मम्मी. ग्रेट. आज त्यांना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ग्रेट. कारण की बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्याला घरचे विचारतात की बाबा तुमचं इंजिनिअरिंग झालं, अजूनही जॉब नाही मिळाला आणि ह्या प्रश्नाला प्रत्येकाला सामोरं जायला लागतं. तर सायली, मला हे विचारायचं आहे की आता पुणेरी पॅटर्नमध्ये ॲडमिशन घेण्याचं लॉजिक काय? म्हणजे बऱ्याच वेळा आता तुम्ही पुण्यात राहता, राईट? खूप क्लासेस आहेत पुण्यामध्ये, खूपच आहेत. मग पुणेरी पॅटर्नच कसं निवडलं? म्हणजे ॲक्च्युली माझी मम्मी पॉडकास्ट बघत होती Great. आणि मग ती मला बोलली की हा एकदा क्लास बघ. बट माझे फ्रेंड सर्कलमध्ये असं होतं की ते बोलायचे की प्रत्येक क्लास असा असतो. बट माझी फ्रेंड मी बोलले होते लेक्चरमध्ये, माधुरी म्हणून, मग ती बोलली की आपण एकदा जाऊन तरी बघूयात. मग मी आले आणि प्रांजली मॅम होत्या त्यावेळेस. मग त्यांनी काउन्सिलिंग केलं. मग मी घरी जाऊन बोलले की नाही, मला हा क्लास लावायचा आहे. मग घरचे बोलले ठीक आहे, तुला बेटर वाटतं मग तू जा बिंदास. ग्रेट. बघा ना, किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे यूट्यूब इंटरव्ह्यू बघतात पॅरेंट्स आणि त्यानंतर विद्यार्थी इथे येतात, ते त्यांच्या डोळ्यांनी बघतात की खरंच अशा गोष्टी आहेत का, आणि त्यानंतर ते पुणेरी पॅटर्न जॉईन करतात. तर बऱ्याच वेळा असं ऐकण्यात आलेलं असतं आपल्या फ्रेंड्सकडून की क्लासेस सुरुवातीला गोड बोलतात, नंतर काही देत नाही. तुमचा खरा अनुभव काय राहिला? म्हणजे तसं तर म्हणजे पुणेरी पॅटर्न तर तसं नाही आहे, हेच मी बोलले की म्हणजे मी कन्सिस्टन्सी येत राहिले. म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये श्रद्धा मॅम सगळ्यांसोबत बोलत राहिले. मग मॅम कॉन्फिडन्स द्यायचं. श्रद्धा मॅमसोबत मी कायम येऊन बोलायचे की मॅम प्लेसमेंट. मग मॅम म्हटलं की होईल तुमचं. मग तर आज झालं. ग्रेट. खूप मोठी गोष्ट आहे. हेच तर मोटिवेशन महत्त्वाचं आहे ना. आज आपण एज्युकेशन घेतो, खूप वर्ष आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यानंतर काही महिन्यांच्या जर्नीमध्ये जर आम्ही विद्यार्थ्यांना मोटिवेटेड ठेवलं तर ते नक्कीच चांगल्या MNCचा इंटरव्ह्यूसुद्धा क्रॅक करतात. हे सगळं करत असताना मला सांगा, अशा काय गोष्टी ज्याचे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये हेल्प झाले? मेन म्हणजे तुमचे GDचे सेशन्स. ग्रेट. त्या लेक्चरची म्हणजे त्यात माझा कॉन्फिडन्स पण, म्हणजे माझा गॅप होता त्यामुळे माझा कॉन्फिडन्स थोडा कमी झाला होता. बट मी कंटिन्यू GDचे सेशन त्यासाठी अटेंड करत होते. तर तोच मेन. हेच तर आहे ना. टेक्निकल प्रत्येकाला माहिती असतं, बट मला बोलायचं आहे कसं, काय बोलायचं आहे, कुठे, कसं, किती बोलायचं आहे, हे माहिती असणं महत्त्वाचं आहे, राईट? चालेल. आता पुणेरी पॅटर्नमध्ये जसं काउन्सिलर आहेत, तसे प्लेसमेंट टीम आहे, मी आहे, अशी बरीच मोठी टीम आहे. सगळ्यात बेस्ट कोण वाटला? तुम्ही आणि श्रद्धा मॅम. ओके, चालेल. आणि बाकीच्या टीमसाठी काय सजेशन असतील? तसे प्रथमेश सरांनी पण सपोर्ट केलाय. ओके, त्यांना नाराज नाही करायचं. ग्रेट. बरं, ओव्हरऑल सगळं सपोर्ट टीम वगैरे सगळे खूप छान आहेत. बरं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता सपोर्ट टीमबद्दल जर बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा ट्रॅक्टर ॲप्लिकेशनला कधी इश्यू येतो, काही पण असतं. त्या ॲप्लिकेशनचा तुम्हाला कसा फायदा झाला? म्हणजे मी कंटिन्यू लेक्चर्स बघत राहिले मॅमचे, जे की आपले टेक्निकलचे होते, SQL, पायथॉन वगैरे. म्हणजे पायथॉन मला बेसिक येत होतं, पण मी ज्यावेळेस क्लास केला त्यावेळेस माझं पायथॉन खूप चांगलं झालं होतं. बरोबर. तर म्हणजे मी अजूनही लेक्चर्स बघते. ग्रेट. खूप मोठी गोष्ट आहे, कारण की टेक्निकल सेशन बघण्यासाठीच ट्रॅक्टर ॲप्लिकेशन आहे आणि प्रत्येकाने लॉग इन करून पाहिलं पाहिजे. चालेल. यानंतर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही बरेच मुलं पुण्यात असून पण ऑनलाईनमध्ये करतात, मग तुम्ही क्लासरूमलाच येऊन का केलं? तुम्हाला ऊन नाही लागलं?
नाही. का बरं? म्हणजे एकतर टार्गेट होतं की आपल्याला जॉब पाहिजे आणि मग IT मध्ये एंट्री करायची तर आपल्याला स्ट्रगल केलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे मी माझ्या फ्रेंड्स सर्कलकडून असं ऐकलं होतं की जे कोणी क्लासचे असतील CEO वगैरे फाउंडर वगैरे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कायम राहायचं. सो मी ते फॉलो केलं. खूप खूप चांगली गोष्ट तुमच्या फ्रेंड्सनी सांगितली, कारण ही गोष्ट मॅटर करते. ॲट द एंड ज्यावेळेस आमच्या टीमला हे माहिती आहे की तुम्हाला नीड आहे तर ऑब्व्हियसली प्रायोरिटी तुम्हालाच जाणार. कारण आम्हाला शुअरिटी येते ना की नाही, हा स्टुडंट इंटरव्ह्यूला जाईल, काहीतरी अटेंड करेल, पास होईल फेल होईल ती गोष्ट नंतर आली, पण मेन तर हे की अटेंड केलं पाहिजे. बरोबर. सो मला सांगा की आता तुमचं आय थिंक 23 पास आउट आहे, राईट? तर आता ह्या सगळ्या थ्रूआउट गॅपमध्ये तुम्ही पण स्वतः तुमच्या एंडनी भरपूर ट्राय केला असेल, मग तुम्हाला कुठे प्रॉब्लेम यायचा आणि तो पुणेरी पॅटर्नने कसा ओव्हरकम केला? प्रॉब्लेम म्हणजे मी अप्लाय करत होते नोकरीवरून, बट इंटरव्ह्यूचे कॉल येत नव्हते. आणि जे म्हणजे आपले रिलेटिव्स, फॅमिली, फ्रेंड्स, मी प्रत्येकाला रेफरन्स मागत होते, बट सगळे बोलायचे की रिझ्यूम सेंड कर, आम्ही बघतो. मग ते बोलायचे 10 दिवसांनी कॉल येईल, 15 दिवसांनी. मग अशात माझा खूप टाइम वेस्ट केला. मग मी शेवटी पुणेरी पॅटर्न जॉईन केला आणि मग झालं, म्हणजे कॉल दिले मॅमने पण. ग्रेट. खूप मोठी गोष्ट आहे. जसं माझं एक वाक्य आहे, जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य हेच आहे की रिझ्यूमे पाठव, मी बघतो. असं काही होत नाही, कारण की कसं असतं शेवटी प्रत्येकाला लिमिटेशन्स आहेत आणि त्यामुळं त्या लिमिटेशनच्या बाहेर लोक नाही जाऊ शकत. चालेल. सो सायली, आज पुणेरी पॅटर्न आणि टीमला तुमच्या साईडने काय सजेशन असतील? कारण आम्ही नेहमीच इम्प्रूव्हमेंटसाठी रेडी असतो. अशा काय गोष्टी की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही, ही गोष्ट अशी पाहिजे? तसं तर मॅम सगळं ओव्हरऑल खूप छान आहे. ग्रेट. खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता तुम्ही काय सांगाल, आपल्या पुण्यामधल्या किंवा महाराष्ट्रातल्या अशा खूप महिला आहेत, मुली आहेत की ज्यांची खूप इच्छा आहे की पुणेरीमध्ये यावं, ॲडमिशन घ्यावं, शिकावं, पण काही कारणास्तव ते नाही करू शकत, किंवा काही फॅमिलीचे प्रॉब्लेम असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, असे बरेच प्रॉब्लेम लोकांना असतात. अशा सगळ्या महिलांना, अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला तुमचा आज काय संदेश असेल? जर तुम्हाला म्हणजे जॉईन करता येत नसेल पुणेरी पॅटर्न तर तुम्ही ऑनलाईन करा आणि एकदा तुम्ही कनेक्ट व्हा. इथलं म्हणजे सपोर्ट टीम वगैरे सगळे तुम्हाला खूप छान गाईड करतील. आणि जर तुम्हाला संधी भेटतच असेल तर त्याचं सोनं करा, एवढंच सांगेल. म्हणजे संधी भेटते तर गमावू नका. बरोबर, बरोबर. कारण कुठलीच संधी ही छोटी नसते, ती एक संधी असते, ती अपॉर्च्युनिटी असते, त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे. बरोबर. खूप छान सल्ला दिला सायली तुम्ही आज. त्यामुळे पुणेरी पॅटर्न आणि टीमकडून तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन.